सध्या एक न्यूज चांगल्या चर्चेमध्ये आहे आणि विशेष म्हणजे ती सर्वसामान्याच्या आयुष्याशी निगडित आहे। ती न्यूज म्हणजेच जिवंत सातबारा मोहीम। या मोहिमेची आता राज्यातील सातबारा संदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि राज्यभरामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्यासंदर्भात सांगितलं आहे, ज्याद्वारे आता सातबारावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांचं जे नाव आहे ते नोंदवली जाणार आहेत आणि मृत व्यक्तींच्या शेतजमिनीच्या खरेदी विक्री आणि कर्ज प्रक्रियामुळे अडचणी निर्माण करतात। या उपक्रमामुळे कायदेशीर अडचणी कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल अशी सरकारला आशा आहे। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। आपण जिवंत सातबारा या मोहिमेविषयी जाणून घेऊयात। सातबारावरती मृत खातेदारांची नावे असते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीचा व्यवहार, कर्ज प्रकरण आणि कायदेशीर बाबी प्रकरणांसाठी अडचणी निर्माण होतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होते आणि त्याच्याचमुळे राज्य सरकारने राज्यभरामध्ये ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाने 100 दिवसाचा कृती कार्यक्रम जो आहे तो सध्या हाती घेतलेला आहे आणि जिवंत सातबारा मोहीम या आराखड्यानुसार राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत सातबारा उतारावरील असणाऱ्या सर्व मूर्त खातेदारांची नाव आता कमी होणार असून त्यांच्याऐवजी वारसांचं नाव लागणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर या मोहिमेची नेमके उद्दिष्ट काय आहे? सातबारा उतारा हा जिवंत करणे म्हणजेच काय? अनेक वर्षापासून सातबारा उतारावरती मूळ खातेदारांची म्हणजेच मृत व्यक्तींचा नावे जे आहेत तशाच प्रकारे ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत आणि व्यवहाराबाबत अनेक अडचणी येतात। या मोहिमेमुळे सातबारा उतारे हे पूर्ववत आणि जिवंत होतील। म्हणजेच काय तर त्यावरती वारसांचे नाव जे आहे ते नोंदवले जातील। मृत खातेदारांच्या वारसाची नावे सातबारा उतारावर अधिकृतपणे नोंदवली जातील, ज्यामुळे त्यांना जमिनीवरील हक्क प्राप्त करणे अगदी सोपे जाईल। कायदेशीर जी प्रक्रिया आहे ते अगदी सुलभ होईल। मृत व्यक्तींचे नावे सातबारावर असल्यामुळे जमीन खरेदी विक्री, कर्ज प्रकरणे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया किचकट होतात। त्यामुळे वारसांची नावे लागल्यावर या प्रक्रिया सुलभ होतील। शेतकऱ्यांची गैरसोय सुद्धा यामुळे आता दूर होईल। सातबारा उतारावरील नावामध्ये विसंगती असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचण येतात। ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची जी गैरसोय आहे ते दूर होईल। मोहिमेची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे? मार्च 2025 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जी काही या मोहिमेबद्दल माहिती आहे तर याचं चावडी वाचन करण्यात येईल, ते म्हणजे 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील। यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता गावनिहाय मृत खातेदारांची यादी तयार केली जाईल। यानंतर तुम्हाला तुमचे कागदपत्रे जे आहे ते सादर करावे लागतील। 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसांना आवश्यक कागदपत्रे जसे की मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, ग्रामसेवक, सरपंच यांचा दाखला, त्याचबरोबर रहिवासी पुरावा तलाठ्याकडे तुम्हाला सादर करावे लागतील। त्यानंतर वारसांची नोंद केली जाईल। 21 एप्रिल ते 10 मे दरम्यान तलाठी ई फेरफार प्रणालीद्वारे वारसांची नोंद सातबारावरती अद्ययावत करेल। या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांना जमिनीच्या मालकी हक्काची स्पष्टता मिळेल। सरकारी योजनेचा लाभ घेणं सोपं होईल। जमीन व्यवहार आणि कर्ज प्रक्रिया सोपी होईल आणि त्यांचा वेळ आणि खर्च सुद्धा बचत होईल। ही मोहीम सध्या राज्यभरात सुरू होणार आहे। अधिक माहितीसाठी आपल्या गावातील तलाठी कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधू शकता। विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया जी आहे ती विनाशुल्क असणार आहे। आता या जिवंत सातबारा मोहिमेचा फायदा काय होईल तर या मोहिमेमुळे सातबारावरची माहिती, त्याच्यावरची नावे हे सर्व अपडेट होतील। वारसांना कायदेशीर अडचणीवरती
नियंत्रण मिळवता येऊ शकतं। ही आहे जिवंत सातबाऱ्यावरती जी मोहीम राबवण्यात येत आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती। मित्रांनो, या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांबरोबर तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांना देखील कळेल आणि त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल। चला मित्रांनो, अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।